ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील मोहने येथील एक शिक्षिका तथा सुपरिचित कवयित्री कुमार मंगल शामराव मिसाळ यांनी आज आपले महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलबाबत एक मनोगत व्यक्त केले। अनेक कवी संमेलनात त्यांनी आपला सहभाग नोंदविला असून त्यांचे नावे अनेक पुरस्कार आहेत। यंदाच्या सहज सुचल महिला सन्मान पुरस्कारात त्यांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे संयोजिका रंजू दिलीप मोडक व सहसंयोजिका नलिनी आडपवार यांनी सांगितले। किरण घाटे, सुवर्ण भारत न्यूज विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर। नमस्कार, मी मंगल मिसाळ, सहज सुचल ग्रुपची एक सदस्य। गेली 3 वर्षापासून या ग्रुपमध्ये सदस्य म्हणून आहे आणि नुकतेच या ग्रुपला 10 वर्ष पूर्ण होऊन 11व्या वर्षामध्ये यशस्वीरित्या या ग्रुपने पदार्पण केले आहे। या ग्रुपचे तब्बल 17 ग्रुप कार्यरत आहेत। इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, अशा पद्धतीने या ग्रुपने आपली प्रगती केलेली आढळून येते। मायाताई, मेघाताई यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच प्रसिद्ध प्रमुख यांनी या ग्रुपला प्रसिद्ध करण्यासाठी कष्ट घेतले। तसेच आपल्या सर्व सहज सुचलेचे सदस्यगण यांचे वेळोवेळी ग्रुपसाठी असलेले सहकार्य, यामुळे आज हा ग्रुप बहरलेला आहे, फुललेला आहे असे मला मनोमन वाटते। हा ग्रुप नसून एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये प्रत्येक क्षेत्रातील स्त्रिया व मुली इथे आहेत। प्रत्येकीला त्यांच्या विचारांना मुक्त असे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ग्रुप म्हणजे सहज सुचल ग्रुप। इथे सामाजिक, साहित्यिक, संगीत, शैक्षणिक, शासकीय नोकरीतील अशा बऱ्याच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला आहेत व प्रत्येकीला आपले मुक्त विचार, आपल्या कला, आवडी जोपासण्यासाठी इथे प्रोत्साहन दिले जाते। हा एक ग्रुप जो स्त्रियांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे। यासाठी मायाताई व मेघाताई अतोनात कष्ट घेत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाने आज बऱ्याच स्त्रिया या नावारूपाला आलेल्या आपल्याला दिसून येतात। सहज सुचलं, मनातून उमटलं, या पद्धतीने हा ग्रुप अगदी मनापर्यंत प्रत्येकाच्या पोहोचलेला आपल्याला जाणवतो। सहज सुचल्याबद्दल मी काय बोलणार, मी तर एक छोटीशी या ग्रुपची सदस्य आहे, पण सहज सुचल्याबद्दल सांगताना मला अभिमान वाटतो की या सहज सुचलेने माझ्या बऱ्याच कविता प्रसिद्ध केलेल्या आहेत व प्रत्येक वेळी मला प्रोत्साहन देण्याचं कामही केलेलं आहे। सहज सुचलं ग्रुप जो आहे त्याने आपली धुरा आता नवीन संयोजकांकडे सोपवलेली आहे। त्यामध्ये रज्जू मोडक असतील, शैलाताई असतील, नलिनीताई असतील, अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी सहज सुचलेला नुसतं ग्रुपमध्ये जॉईंट नाही केलं तर त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याची संधीसुद्धा उपलब्ध करून दिली आहे। सहज सुचलं हा एक ग्रुप नसून हे एक कुटुंब आहे आणि इथे प्रत्येकाच्या भावनांचा आदर केला जातो आणि हा ग्रुप असाच उत्तरोत्तर मोठा व्हावा हीच सदिच्छा व्यक्त करत मी माझे 2 शब्द इथे समाप्त करते। धन्यवाद।